सो हाय डियर स्टुडंट्स, फंक्शनची मुलांना आतापर्यंत आपले 2 लेक्चर झालेले आहेत. हा आपला फंक्शनचा तिसरा लेक्चर आहे. ऑलरेडी 2 लेक्चरमध्ये आपण एक्झॅक्टली फंक्शन काय असतं, टाइप्स ऑफ फंक्शन्स, डोमेन आणि रेंज ऑफ फंक्शन अशा गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. एकदम डिटेलमध्ये आपण त्याचा स्टडी केलाय. आता पहा रे, तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे माहिती का, फ्यू बेसिक फंक्शन्सचा स्टडी करणार आहे. काही फंक्शन्स आहेत ओके, ज्यांचं की आपण इथे स्टडी करणार आहे. हे इतके सर्व जे फंक्शन्स तुम्हाला दिसतात, टोटल 13 फंक्शन्स आहेत. ईच अँड एव्हरी फंक्शनचा आपण इथे डिटेलमध्ये स्टडी करणार आहे, त्यांचा ग्राफ ड्रॉ करणार आहे, त्यांचे डोमेन आणि रेंज फाइंड करणार आहे. पहा काय, मी नाव वाचून दाखवतो फक्त. मॉड्युलस फंक्शन, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन, फ्रॅक्शनल फंक्शन, सिग्नल फंक्शन, आयडेंटिटी फंक्शन, कॉन्स्टंट फंक्शन, स्क्वेअर अँड क्यूब फंक्शन, पॉलिनॉमियल फंक्शन, रॅडिकल फंक्शन, रॅशनल फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन अँड लॉगॅरिथमिक फंक्शन. काही मुलांना जर का असं वाटत असेल ना की अरे हे सीईटीला इतकं आहे का हे सर्व काही, नाही का, तुम्ही टेक्स्टबुक पाहणार आहे बाबा, हे सर्व टेक्स्टबुक मधून उचललेला कंटेंट आहे, बरोबर. आता खरं सांगायचं बोललं तर ना, हे जे नवीन सिलेबस आहे तुमचा, नाही का, तुमच्या बॅचमध्ये जो काही सिलेबस चेंज झालेला बुक तुम्हाला मिळालेला महाराष्ट्र स्टेट बोर्डचा, तो बुक खरंच खूप चांगला आहे. ओके, ऑलमोस्ट जेई लेवलपर्यंत कंटेंट कव्हर करतं. मी असं नाही म्हणत की न्यूमरिकल कव्हर करतो, मी म्हणतोय कंटेंट कव्हर करतो. म्हणजे थेरोटिकल जो कंटेंट आहे ना, ऑलमोस्ट म्हणतो मी, ऑलमोस्ट जेई लेवलचं थेरोटिकल कंटेंट बऱ्यापैकी कव्हर होतो इथे. फक्त ना न्यूमरिकल टेक्स्टबुक मधले थोडेसे सोपे आहेत आणि जेई मध्ये जे न्यूमरिकल येतात ते थोडेसे लाईक आणखीन थोडंसं जास्त डिफिकल्ट किंवा हायर लेवलचे असतात. इतका एक बेसिक डिफरन्स आहे यार. सो तुम्हाला थेरोटिकल पार्ट तर इथून करायचं आहेच आहे, याच्यामध्ये काही वादच नाहीये. सो स्टार्ट करतो पहा विथ अ मॉड्युलस फंक्शन. मॉड्युलस फंक्शन पहा एकदम सोपा आहे हा. ओके, काय रे, मॉड ऑफ 4 बोलायचं, सिंपल. मॉड्युलस म्हणजे माहिती ना. ओके, बस आन्सर प्लस मध्ये लिहायचा. म्हणजे समजा आतमध्ये मायनस जरी 4 असेल, -4चा मॉड हा +4च असतो. -2.1चा मॉड हा मुलांना 2.1च असतो. समजतं मॉड्युलस फंक्शन. 3.6चा मॉड इज 3.6 ओनली. 3.6चा मॉड 3.6च असतो, बरोबर. आता पहा मी काय सांगतो तुम्हाला, आतमधला नंबर जर का पॉझिटिव्ह असेल तर त्याचा मॉड हा तोच असतो, तोच नंबर असतो. पण जर का आतमधला नंबर निगेटिव्ह असेल तर त्याचा मॉड हा त्याच्या एक्झॅक्टली उलटा असतो, त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट साईनचा असतो. तुम्ही म्हणणार यात काय अवघड आहे, काय सांगतोय, तेच तर सांगतोय तू, -4चा मॉड +4 आहे. नाही, पण हा जो स्टेटमेंट मी केलाय ना, हा स्टेटमेंट लागणार आहे आपल्याला. तुम्ही म्हणणार कशासाठी लागणार, पहा सांगतो मी तुम्हाला. बघा काय, मी इथे असं लिहितोय पहा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ मॉड x गिव्हन दॅट x व्हॅल्यू इज लेसर दॅन 0. हे बरं, मॉड x चा व्हॅल्यू काय आहे जेव्हा x चा व्हॅल्यू 0 पेक्षा कमी आहे. हे बघा, x चा व्हॅल्यू 0 पेक्षा कमी आहे म्हणजे x चा व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. यार आतमध्ये निगेटिव्ह आहे, निगेटिव्हचा मॉड हा त्याच्या उलटा असतो म्हणजे -x असतो. हे पहा, x चा मॉड ना मुलांना -x असतो प्रोव्हाइडेड व्हॅल्यू ऑफ x इज निगेटिव्ह. तुम्ही म्हणणार एखाद्याचा मॉड हा निगेटिव्ह कसा काय, अरे नाही, हा निगेटिव्ह नाहीये. x स्वतः निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह ऑफ दॅट निगेटिव्ह इट विल बिकम पॉझिटिव्ह. सो हे पॉझिटिव्ह मेंटेन करायचंय म्हणून हा इथे एक्स्ट्रा मायनस साइन आपण इथे लावलेला आहे. हे तुम्हाला आधी समजून घ्यायला लागेल इथं, बरोबर आहे. सो हा आहे आपला मॉड्युलस फंक्शन. ओके, थोडंसं डिस्कस करूया आणखीन डिटेलमध्ये. तर पहा, मला फक्त तुम्ही इतकं सांगणार आहे, हा जो मॉड्युलस फंक्शन आहे, बरोबर, तर मॉड्युलस फंक्शनचा डोमेन काय असेल. डोमेन म्हणजे मी इथे एक्स्ट्रा काय काय टाकू शकतो, हे मला काही लिमिटेशन असं मी काही टाकू शकतो. 0 1 2 3 4 5 6 अप टू इन्फिनिटी, -इन्फिनिटी, -100, -2000, -10,000. काय फरक पडतो, -10,000 जरी टाकाल तुम्ही इथे, पहा -10,000 टाकतोय मी इथे, त्याचा मॉड करा 10,000 बनतो. तर मी म्हणलं ठीक आहे, काही प्रॉब्लेम आहे का, बिलकुल नाही आहे. म्हणजे विषय असा आहे पहा मुलांना, मॉड एक्सचा जो डोमेन आहे ना, मॉड एक्सचा जो डोमेन आहे दॅट इज ऍक्च्युअली रिअल नंबर. म्हणजे तुम्ही काहीही टाकू शकता एक्सच्या जागी. सो डोमेन इज अ रिअल नंबर. हे पहा इथे लिहितोय मी, डोमेन काय आहे माहिती का मुलांना, रिअल नंबर आहे. आता राहतो विषय मग रेंजचा. हे सांगा रे बाबा, रेंज म्हणजे वायच्या व्हॅल्यूज काय काय येऊ शकतात. भले मर्जी तुम्ही काही टाका, हा जो आन्सर बनणार आहे ना, हा आन्सर पॉझिटिव्ह बनणार आहे. पहा तुम्ही -2.1 जरी टाकाल तर आन्सर 2.1च बनणार आहे. समजा तुम्ही -100 जरी टाकाल तर आन्सर 100च बनणार, बरोबर ना. जर का तुम्ही 0 टाकाल तर 0 बनतो, ठीक आहे, मॉड 0 0. ओके, मला हे सांगायचं की मॉडचा जो आन्सर आहे हा निगेटिव्ह कधीच नाही बनू शकत. तोच तर बेसिक फंड आहे, मॉड म्हणजे पॉझिटिव्ह बनायचा. निगेटिव्ह जरी असेल तरी पॉझिटिव्ह करायचं. म्हणजे जो आन्सर मिळणार आहे तुम्हाला, आन्सर जो मिळणार आहे, आन्सरला रेंज बोलतो आपण. सो मुलांना रेंज जो असेल ना, दॅट इज ऍक्च्युअली पॉझिटिव्ह रिअल नंबर +0. हे बघा, 0 हा पॉझिटिव्ह रिअल नंबर नाहीये. पॉझिटिव्ह रिअल नंबर म्हणजे 0 पेक्षा पुढचे सर्व काही, बरोबर.
पण 0 पण ऍड करायला लागेल ना, 0 पण तर बनवू शकतो ना तिथे आन्सर. सो रेंजमध्ये 0 पण असलं पाहिजे. अदरवाईज तुम्ही असं पण लिहू शकता यार, 0 पासून इन्फिनिटी पर्यंत. सो रेंज ऑफ दॅट mod x वाला फंक्शन इज 0 to इन्फिनिटी इन्क्लुडिंग 0. हा मुलांना या mod x फंक्शनचा रेंज असणार आहे. ओके, थोडंसं ग्राफ पाहूया आता, तर लक्ष द्या. पार आता मी काय करतो इथे, पहा मुलांना, इथे जस्ट मार्क करतोय 1 2 3 4 5. ॲक्च्युली खरं तर मार्क नव्हतं केलं तरी काय असा इश्यू नाही आहे, बट ठीक आहे चलो. बघा काय फंक्शन आहे y इज इक्वल टू mod x. मी म्हणलं ठीक आहे यार चलो, काही प्रॉब्लेम नाही. मग मी म्हणतोय समजा आता एक्सचा व्हॅल्यू पॉझिटिव्ह पण असू शकतो, एक्सचा व्हॅल्यू निगेटिव्ह पण असू शकतो. हे पहा, वेन एक्स व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 अँड वेन एक्स व्हॅल्यू इज लेसर दॅन 0. हे पहा, एक्सचा व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह आहे. बाबा आता शिकला आपण पॉझिटिव्हचा मॉड हा तोच नंबर असतो, एक्स असतो. परत पहा, नीट पहा, एक्स इज लेसर दॅन 0 म्हणजे एक्सचा व्हॅल्यू कसा आहे, निगेटिव्ह आहे. अब एक्सचा व्हॅल्यू जर का निगेटिव्ह असेल, एक्सचा व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर निगेटिव्हचा मॉड त्याच्या उलटा असतो, म्हणजे एक्सचा मॉड हा -x असला पाहिजे. म्हणजे विषय काय माहिती का मुलांना, इथे ते आपल्याला असं सांगतायत की बाबा एक्सची व्हॅल्यू जर का 0 किंवा 0 पेक्षा जास्त असेल, एक्सची व्हॅल्यू ही 0 किंवा 0 पेक्षा जास्त असेल, तर फंक्शन काय माहिती का तुमचा, फंक्शन आहे y इज इक्वल टू एक्स. समजतं काय, एक्स आहे म्हणजे y इज इक्वल टू एक्स हा फंक्शन आहे. अरे y इज इक्वल टू एक्स तर लाईन असते ना, समजतं का, दिस इज y इज इक्वल टू एक्स वाला लाईन यार. क्लिअर आहे. पहा, कॉन्स्टंट अपसेंट असल्यामुळे ओरिजिन म्हणून पास होतं. सो y इज इक्वल टू mx प्लस c सारखं, एम स्लोप इज 1 म्हणजे अँगल 45 असला पाहिजे, अँगल शुड बी 45 डिग्री. मी म्हणलं ठीक आहे यार चलो ओके. पहा परत, गाइस व्हेन व्हॅल्यू ऑफ एक्स इज निगेटिव्ह, जेव्हा एक्स व्हॅल्यू निगेटिव्ह आहे तेव्हा फंक्शन आहे -x आहे. म्हणजे जेव्हा एक्स व्हॅल्यू निगेटिव्ह आहे ना, एक्स व्हॅल्यू जेव्हा निगेटिव्ह आहे ना इकडे, तेव्हा फंक्शन आहे y इज इक्वल टू मायनस ऑफ एक्स. अरे y इज इक्वल टू मायनस ऑफ एक्स असा लाईन असतो ना, समजतं तुम्हाला. हे पहा, y इज इक्वल टू मायनस ऑफ एक्स प्लस 0, काही नाही म्हणजे प्लस 0. कॉन्स्टंट 0 आहे म्हणजे ओरिजिन म्हणून पास झाला पाहिजे. हा, मग तिथून पास करतोय मी. हे पहा, y इज इक्वल टू mx प्लस c सारखा, स्लोप तर -1 आहे ना. अरे स्लोप -1 म्हणजे हा जो अँगल असतो ना, ओव्हरऑल अँगल, इट शुड बी 135 डिग्री. एवढा तो अँगल आहे. मग हा लाईन आहे पहा, बरोबर. अरे म्हणजे हाच तर mod x फंक्शनचा ग्राफ आहे. हाच मुलांना mod x फंक्शनचा ग्राफ आहे. व्ही करायचा असा, व्ही. ओके, ओरिजिन पासून इकडे, ओरिजिन पासून तिकडे, एक्झॅक्टली सिमेट्रिक. ओके, सो गाइज दिस इज द फंक्शन, दिस इज द ग्राफ ऑफ मॉड्युलस फंक्शन. तुम्ही ते क्लिअरली पाहू शकता की mod x फंक्शनचा जो काही व्हॅल्यू आहे, म्हणजे वायच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत, हे पहा, वायच्या व्हॅल्यूज अशा इकडे 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 वरती इन्फिनिटी पर्यंत जातात. इकडे पहा, वायची व्हॅल्यू अशी वरती इन्फिनिटी पर्यंत जात आहे. एक्सची व्हॅल्यू इकडे प्लस इन्फिनिटी, एक्सची व्हॅल्यू असं इकडे 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 मायनस इन्फिनिटी, म्हणजे एक्सच्या जागी -इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी काही टाकू शकता. येस, दॅट मीन्स डोमेन इज -इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी, बट रेंज व्हॅल्यू हे 0 पासून वरती इन्फिनिटी पर्यंत. मायनस निगेटिव्ह कधीच नाही बनत, हे आपण शिकलेलं आहे, बरोबर. तेच मी तुम्हाला ग्राफिकल वे मध्ये इथे रिप्रेझेंट करून सांगतोय. येस स्टुडंट्स, सो दिस वॉज द मॉड्युलस फंक्शन. मी म्हणलं ठीक आहे चलो, मॉड फंक्शन इज डन. नाव सेकंड फंक्शन, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. पारे, हे पण एकदम सोपं आहे. पहा, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन काय असतं मुलांना, 1.1 चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. हे पहा, mod x फंक्शन जो होता ना आपला, त्याला असं रिप्रेझेंट करायचं ना तुम्ही, मॉडला अशा 2 लाईन मारायचं ना, याचा आन्सर 1.1 होता की नाही. आता हा जो ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन म्हणून एक फंक्शन डिफाईन केला गेला आहे, त्याला ना हे असं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहायचं असतं. सो गाइज 1.1 चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन म्हणजे असतो 1. हे पहा, 2.999 चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन असतो 2. काही नाही रे, तो आतमधला जो नंबर आहे ना, त्या नंबरच्या आधीचा इंटिजर लिहायचा फक्त. इतकं काम करा फक्त, या नंबरच्या आधीचा इंटिजर लिहा, इतकंच विषय आहे फक्त. बघा, रिअल नंबर लाईन वरती मी तुम्हाला एकदम व्यवस्थित समजून सांगतोय. पहा, 0 1 2 3 4 5 -1 -2 -3 -4 -5 and so on इकडे. ओके, नाव सी गाइस, पहा रे बाबा, हे पहा 2.999 चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन आहे. हे पहा 2.999 इथे कुठेतरी असेल, त्याच्या आधीचा इंटिजर इज 2 ना, सो आन्सर शुड बी 2. लिहिला 2. ओके, आता पहा -2.999 सांगा बरं, याचा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन काय असेल. आता काही मुलं -2 बोलतील, नाही रे. हे पहा, -2.999 कुठे, पहा बरं, -2.999 इथे आहे ना, याच्या आधीचा इंटिजर रे, याच्या आधीचा इंटिजर म्हणजे हा -3 बनेल की नाही, -3 बनेल ना.
काही जणांना वाटत असेल हे पॉईंटच्या पुढचा सोडायचा आणि डायरेक्टली तो 2 लिहायचा. हे प्लस असेल तेव्हा ओके, पण निगेटिव्ह असेल तर तसं नाहीये. -2.999चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन स्टुडंट्स त्याच्या आधीचा म्हणजे -3 असतो. अरे किती असतो? -3. ओके, पहा आणखीन काही करून दाखवतो, नीट लक्ष द्या. से फॉर एक्झाम्पल 0.111चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन 0. अबे 0.111 0च्या थोडंसं पुढे असतं. आता मग याच्या आधीचा इंटिजर इट शुड बी 0. येस ऑर नो? सो समजतं का म्हणून तुम्हाला हा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन आहे. एक लास्ट एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. पहा, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन फाइंड करायचं मला. तुम्ही म्हणणार कशाचा? 90.45. सांगा रे, 90.45च्या आधी कोण आहे? 90 आहे, सिम्पल. सॉरी, आता हा काय विषय झाला. ओके, चला एक मच्छर आता तिथे फिरतोय, सो त्याने हे चेंज केले स्लाइड्स. ठीक आहे, होत असतं काय. आता कुठे होतो आपण? बरोबर आहे. नाव सी नेक्स्ट. तुम्ही म्हणाल तो मच्छर कसा काय करणार? अरे काय नाही, लाईक हा स्क्रीन सेन्सिटिव्ह आहे, काही जरी थोडंसं टच वगैरे झाला, ओके, सो तो इथेच उडत होता कुठेतरी या ॲरोवरती, सो चेंज झालं ऑटोमॅटिकली. नाव सी काय काय पाहायला मिळतं. अरे काय विषय पहा, काय चालू होतं. अरे 90.45चा गाईज ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन इज 90. याच्या आधीचा इंटिजर लिहायचा. ओके, पहा 90चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन इज 90. आता काय माहिती का, तुम्ही 90 समजा जर का हा स्वतःच इंटिजर असेल तर त्याच्या आधीचा इंटिजर नका लिहू, तोच इंटिजर लिहा. हा रूल आहे फंक्शनचा. समजतं का? पहा, तो स्वतःच जर का इंटिजर असेल ना तर त्याच्या आधीचा इंटिजर लिहिण्याची गरज नाही, तो स्वतःच तर इंटिजर आहे. सो म्हणून तोच इंटिजर लिहायचा 90. दॅट मीन्स ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन ऑफ 10 इट इज 10. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन ऑफ -1 इट इज -1. -1 स्वतःच तर इंटिजर आहे. आता ज्या लोकांना इंटिजर म्हणजे काय तेच माहित नाही, त्यांनी हे तर मी स्टार्टिंगमध्ये सांगितलं पाहिजे होतं इंटिजर म्हणजे काय. हे इंटिजर्स आहेत. पहा, मी तर ॲझ्युम केलेलं की इंटिजर माहिती आहे तुम्हाला, नाही का. -5, -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4 अप टू इन्फिनिटी. इकडे पण असं -∞ पर्यंत. सो गाईज दिस इज दी इंटिजर. ओके, हे सर्व इंटिजर्स आहेत. मी म्हणलं ठीक आहे यार, चलो ओके. हा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनचा लाईक मिनिंग आपण व्यवस्थित समजून घेतलाय की एक्झॅक्टली काय आन्सर काय करायचं असतं ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनच्या केसमध्ये. पण विषय काय? आता विषय आहे ग्राफचा. ओके, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनचा तुम्ही ग्राफ पण इथे ड्रॉ केला पाहिजे. तर पहा मुलांना, ग्राफ कसं ड्रॉ करणार आहात आपण इथे. मी इथे मार्किंग्स करतोय. पहा 1 2 3 4 5, देन -1 -2 -3 -4 -5. पहा, आपण आतापर्यंत इतकं गोष्ट समजून घेतलं की यार ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन काय असतं. आपण डोमेन आणि रेंज असं काही डिस्कस केलं आहे का ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनच्या केसमध्ये? नाही ना. आता मग आपण ते करूया. तर लक्षात द्या, y इज इक्वल टू ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन ऑफ x असं फंक्शन आहे. आता मी म्हणतोय की यार x च्या जागी काय काय व्हॅल्यूज तुम्ही टाकू शकता. काय टाकू शकता? x च्या जागी काय टाकू शकता? अरे मी तर म्हणतो काहीही टाका, काहीच प्रॉब्लेम नाहीये. कितीही टाका ना, 100 टाका, 1000 टाका, 1000.1 टाका, काहीही टाका, काही विषयच नाही. अरे निगेटिव्ह मधल्या पण व्हॅल्यूज टाकू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाहीये. सो मी इथे असं लिहू का रे, x बिलॉंग्स टू रिअल नंबर, म्हणजे काही टाकलं तरी चालतं मला. सो हा जो फंक्शन आहे, या फंक्शनचा जो डोमेन आहे, डोमेन तो रिअल नंबर आहे, म्हणजे काही पण होऊ शकतो. पण विषय काय, रेंज काय आहे. पहा, तुम्ही काही जरी टाकाल, समजा तुम्ही 100.1 टाकाल, बट आन्सर तर 100च येणार आहे ना. समजा तुम्ही मुलांनो 99.9 टाकाल, अरे बट आन्सर तर 99च येणार आहे ना. तुम्ही आतमध्ये काही टाका, बट आन्सरमध्ये त्याच्या आधीचा काय येत असतो? इंटिजर. पण इनकेस जर का तुम्ही इंटिजरच टाकला तर तोच इंटिजर आन्सरमध्ये येत असतो. सो म्हणजे मला असं वाटत आहे की आन्सर जो काही आहे ना तो इंटिजरच आहे. दॅट मीन्स रेंज ऑफ दिस फंक्शन इज नथिंग बट इंटिजर्स. सो इथे लिहू का? पहा, रेंज ऑफ दिस फंक्शन, रेंज या फंक्शनचा रेंज जो आहे ना दॅट इज ॲक्च्युअली इंटिजर्स, आणि इंटिजर्सला आपण मुलांना झेडनी रिप्रेझेंट करतो. रेंज ऑफ दिस फंक्शन इज नथिंग बट इंटिजर्स. येस, मी म्हणलं ठीक आहे यार, चलो आता जर आपण ग्राफ ड्रॉ करूया. लक्ष द्या, ग्राफ ड्रॉ करतोय पहा मी इथे. आता ग्राफ ड्रॉ करण्यासाठी काही व्हॅल्यूज इथे आपल्याला इमॅजिन करायला लागतील. पहा, तुम्ही मला बस इतकं सांगा, आपला फंक्शन आहे y इज इक्वल टू स्टेप x, y इज इक्वल टू हा असं काहीतरी आहे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. मी म्हणलं ठीक आहे यार, x जागी 0 टाकतो. बाबा 0चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन 0च, म्हणजे x जागी जर का मी इथे 0 टाकला तर y च्या जागी पण 0च राहणार, म्हणजे इथून सुरुवात झाली आपली. मी म्हणलं ठीक आहे चलो, दिस 1 दिस 2 दिस 3
दिस 4. मी म्हणलं एक्सच्या जागी 0.1 टाकतो, 0 पेक्षा थोडंसं, 0.1चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन 0, 0.2 टाकतो तरी 0, 0.99 टाकतो तरी 0. म्हणजे यार एक्सच्या जागी वाढवाल ना व्हॅल्यू 0.99999 पर्यंत, तरी वायची व्हॅल्यू काय अशी वाढणार नाही, वायची व्हॅल्यू 0च राहणार आहे. पण एक्सच्या जागी जसा मी 1 टाकलं ना, 1, एक्सच्या जागी 1 टाका, 1. हे पहा 1चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन इज 1 ना, म्हणजे एक्सच्या जागी जर का मी इथे 1 टाकला तर वायचा व्हॅल्यू बनणार आहे 1, म्हणजे इथे बनणार आहे. समजतं का? म्हणजे इथे मला हॉलो डॉट करायला लागेल. मला तिथे सांगायचं आहे की एक्स इक्वल टू 1 साठी ही व्हॅल्यू नाही आहे, ती वरची व्हॅल्यू आहे, हे आपल्याला इथे सांगायचं आहे. म्हणजे 0.999999999 पर्यंत ठीक आहे, म्हणजे 1च्या थोडंसं अलीकडे पर्यंत ठीक आहे. पहा ना तुम्ही इथे 0.9999 कितीही असू द्या, याचा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन 0च होतो, याच्या आधीचा इंटिजर 0च आहे. पण अचानक 1 जर का आला, एक्सच्या जागी 1 जर का टाकला तर अचानक त्याचा व्हॅल्यू 1 बनला, म्हणजे 1 टाकलं की अचानक 1 बनला असं. समजतं का तुम्हाला? आता ठीक आहे, मी म्हणलं ठीक आहे, आता 1 पेक्षा थोडंसं जास्त टाकून पाहू ना, एक्सच्या जागी 1.1 टाकतो. पहा रे, हे पहा वाय इज इक्वल टू 1.1 टाकला. 1.1चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन काय असतो, त्याच्या आधीचा इंटिजर, दॅट इज 1. म्हणजे एक्सच्या जागी 1.1 जरी टाकला तरी वायचा व्हॅल्यू 1च आहे, एक्सच्या जागी 1.2 टाकला तरी वायचा व्हॅल्यू 1च आहे, एक्सच्या जागी 1.99999 टाकला तरी वायचा व्हॅल्यू 1च आहे रे बाबा, बरोबर. पण जसं तुम्ही एक्सच्या जागी 2 टाकला तर वायची व्हॅल्यू अचानक 2 होणार आहे, म्हणजे इथे स्टार्ट होणार आहे, म्हणजे इथे मला हॉलो डॉट करायला लागेल. नाहीतर उगाच कन्फ्युजन होईल ना मुलांना की यार 2ला हा इथे 1 रेफर करू की 2ला हा पॉईंट रेफर करू. सो म्हणून हा रेफर करायचा नाहीये, म्हणून तिथे आपल्याला हॉलो डॉट करायला लागतं. ओके, सो आय होप तुम्हाला हा समजला ग्राफ थोडा बहुत. आता पहा पुढे, एक्सच्या जागी आता 2 पेक्षा थोडेसे जास्त व्हॅल्यूज टाकूया आपण. पारे टाकून पहा बरं मुलांना, एक्सच्या जागी 2.1 टाका, 2.2 टाका, पहा काय बनणार आहे. ओके, नाव सी गाईज, एक्सच्या जागी मी 2.1 टाकणार आहे. y इज इक्वल टू 2.1 चा स्टेप फंक्शन इज 2. तुम्ही म्हणाल हा स्टेप फंक्शन काय बोलतोय, नाही ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन बोलू का? ठीक आहे चलो. 2.1 चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन इज 2, त्याच्या आधीचा इंटिजर. 2.1 जरी टाकला तरी 2च येणार आहे, 2.3 जरी टाकला तरी 2च येणार आहे, 2.5 जरी टाकला तरी 2च येणार, 2.99999 जरी टाकला तरी 2च येणार आहे रे बाबा. पण जर का तुम्ही 3 टाकला ना, 3 जर का टाकला 3 तर आन्सर 3 येणार आहे. म्हणजे जर का मी एक्सच्या 3 टाकेन ना तर आन्सर डायरेक्टली 2 नाही, किती 3 येणार आहे, म्हणजे इथे वरती नाही का. अरे मग हे परत असंच होत जाणार आहे बहुतेक. मला तरी असं वाटतं हे जरा पायऱ्यासारखं दिसतोय नाही का, स्टेअर्स सारखं दिसतोय, स्टेप. सो म्हणून आपण याला स्टेप फंक्शन बोलतोय, बरोबर ना. स्टेप्स टाकतोय एक समजतं का तुम्हाला? आहे सो गाईज इज स्टेप फंक्शन असे गॅप आहेत, म्हणजे डिस्कंटिन्युअस फंक्शन आहे हा. मी म्हणलं ठीक आहे हे इकडे ड्रॉ केलं, आता इकडे पण तर ड्रॉ करा. आता इकडे पण ड्रॉ करूया आपण, -1 -2 -3 -4. पहा रे, एक्सच्या जागी जर का 0 पेक्षा कमी व्हॅल्यू टाकली समजा मी, y इज इक्वल टू स्टेप एक्स आहे, एक्सच्या जागी 0 पेक्षा कमी म्हणजे -0.001, एकदम किंचितसे कमी टाका तरी अचानक -1च बनतो तो. याच्या आधीचा इंटिजर इज -1. सो एक्सच्या जागी थोडीशी जरी कमी व्हॅल्यू टाकली ना तो डायरेक्टली -1च बनणार. एक्सच्या जागी आणखीन कमी -0.5 टाका, -1च बनणार. एक्सच्या जागी -0.99 टाका, -1च बनणार आहे. एक्सच्या जागी -1 टाका तरी -1च बनणार आहे. समजतं का? पण इथे हॉलो काय, इथे हॉलो तुम्ही म्हणणार का बाबा, एक्सच्या जागी जर का 0 टाकला तर फंक्शनचा व्हॅल्यू 0च आहे ना की -1ला रेफर नाही करायचं म्हणून तिथे हॉलो. समजतं? अरे हे तर पॅटर्न सेमच दिसतो यार, इकडेच हॉलो सर्कल आहे, हॉलो सर्कल तिकडेच आहे. मग काय समजलं पाहिजे आता इथे. पहा आता एक्सच्या जागी जर का -1 टाकला तर -1च आहे, पण एक्सच्या जागी -1 पेक्षा थोडंसं आधीचा काही टाकलं तर -2 बनणार आहे. म्हणजे एक्सच्या जागी -1.1 टाकला तर -2 इथे बनणार आहे तो, परत हे असंच. पण एक्सच्या जागी -1 टाकला तर हा रेफर करायचा, हा रेफर नाही करायचा म्हणून इथे हॉलो डॉट. एक्सच्या जागी जर का -2 टाकेल तर हा वायचा व्हॅल्यू -2च बनतो म्हणून हा रेफर करायचा म्हणून इथे सॉलिड डॉट. सो गाईज हा असा स्टेप फंक्शनचा ग्राफ आहे. ओके, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनचा हा ग्राफ आहे मुलांना. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल व्यवस्थित. आता कसं आहे रे की खूप पण जास्त स्लो नाही शिकू शकत. ओके, कारण की जर का मी फर्स्ट टाइम, आता हे पहा हे जे लेक्चर्स आहेत हे थोडंसं रिव्हिजन पॉईंट ऑफ व्ह्यूनी लेक्चर्स रेकॉर्ड केलेले आहेत मी. म्हणजे मी इथे असं ॲझ्युम केलेलं आहे की 11th मधले स्टुडंट्स 12th मध्ये जाणार आहेत, बरोबर. किंवा अशी काही मुलं आहेत जे 12th ची CET एक्झाम देणार आहेत, बरोबर. आणि त्यांनी समजा हा टॉपिक कधी इतका व्यवस्थित कधी स्टडी नाही केला आहे मे बी, किंवा थोडं बहुत स्टडी केला बट त्यांना आता रिव्हिजनची गरज आहे. सो रिव्हिजन पॉईंट ऑफ व्ह्यूनी मी हा लेक्चर बनवतोय मुलांना. इनकेस जर का फर्स्ट टाइम जर का मी हे शिकवत असतो तर कदाचित अख्ख्या 1 तासाच्या लेक्चरमध्ये मी हा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन आणि मॉड्युलस फंक्शन इतकीच गोष्ट शिकवली असते.
बरोबर. सो थोडंसं लाईक पॅटर्न बदलतो बस टीचिंगचं, रिव्हिजन आहे म्हणून थोडंसं लाईक फास्ट जायला लागेल. ओके, फास्ट जायला लागेल म्हणजे इतकं जास्त टाईम पण नाही देऊ शकत. ओके, तर पहा आता काही मुलांना तर हे पण खूप जास्त कंटेंट वाटत असेल, त्यांना असं वाटत असेल मे बी खरंच इतकं लागतं का CETला. आता काही यूट्यूबवरती तुम्ही पाहाल तर मे बी लेक्चर्स खूप कमी टाईमचे असतात, 30 मिनिटात 40 मिनिटात अख्खा तो लेसन संपून जातो, असं पण असतं. तर ठीक आहे यार, मला माहीत नाही आता काय ते. ओके, बट मी तरी प्रिफर करेन की मी तुम्हाला सजेस्ट करेन की इच अँड एव्हरी पॉईंट तुम्ही कव्हर केला पाहिजे. म्हणजे काय माहिती का रे, की ज्यावेळेस तुम्हाला 100मध्ये 60 आणि 70 मार्क्स पाहिजेत तेव्हा ठीक आहे यार, म्हणजे छोटे व्हिडिओ जरी असतील समजा 40-50 मिनिटाचे, ठीक आहे, मी म्हणतो मोर दॅन इनफ यार, ठीक आहे, 50 मिनिटात सगळं लेसन जरी संपत असेल काही हरकत नाही आहे. पण जर का तुमचा टार्गेट 98, 96, 100 मार्क्स असा जर का असेल मॅथमॅटिक्समध्ये आउट ऑफ 100, ओके, म्हणजे तिथे स्कोपच नाही राहत की कोणता आर्टिकल तुम्ही स्किप करू शकाल, त्याचा स्कोपच नाही. हर एक गोष्ट आपल्याला कव्हर करायची. तर मग कुठे जाऊन यार एक पोझिशन येते, एका पोझिशनवरती पोहोचता तुम्ही की हां तुम्ही क्लेम करू शकता की हां माझं आता सर्व झालेलं आहे, मला आता 100 मार्क्स स्कोर करू शकतो मी, किंवा तितका कॉन्फिडन्स आहे किंवा तितका कंटेंट मी प्रिपेअर केला आहे. बरोबर. म्हणजे विषय काय माहिती का मुलांना, जर का तुम्हाला समजा 80 मार्क्स पाहिजे असतील तर मी सांगेन की यार जेव्हापासून 11 सुरू झाला बस 1 तास जरी अभ्यास कराल डेली बेसिसवरती मॅथमॅटिक्सचा, 1 ते सव्वा तास किंवा 1.5 तास मे बी, ओके, तरी मे बी तुम्हाला 70, 76, 74 या रेंजमध्ये मार्क्स पडतील. पण ना इथून पुढचे मार्क्स वाढवणे अवघड असतं. मग तुम्ही म्हणाल आणखीन 1 तास जर का अभ्यास केला, बरोबर, तर 76चे डबल थोडी ना मिळणार आहे, पेपरचं 100 मार्क्स. मी म्हणतो ठीक आहे चलो, ओके, तुम्ही म्हणता सव्वा तास 1.5 तास अभ्यास करून जर का सर रेग्युलर बेसिसवरती इतके 70च्या रेंजमध्ये मार्क्स मिळत असतील तर आता फक्त 30च वाढवायचे, म्हणजे काय एक्स्ट्रा फक्त 15-20 मिनिट अभ्यास करा ना, असं म्हणाल तुम्ही. यार नाही, हे चुकीचं आहे. एंड वाले जे मार्क्स असतात ना, शेवटचे जे मार्क्स असतात ना, ते वाढवणे फार अवघड असतं, हे तुम्हाला समजलं पाहिजे. खरंच तो डिफिकल्ट टास्क असतो अरे तो मार्क्स वाढवणे म्हणजे एक अशी साईड असते की 0 पासून 80 मार्क वरती येणे हे एक, ओके, इतके एफर्ट्स लागतात काहीतरी. तितकेच एफर्ट तुम्हाला 80 वरतून मे बी 96, 98 असे मार्क्स घ्यायला लागतात. तेवढेच एफर्ट लागतात. तर ही गोष्ट तुम्ही फक्त समजून घ्या. आणि मग तिथेपर्यंत पोहोचायचं असेल ना तर बेसिक तर एकच आहे, मला तरी असंच वाटतं की कंटेंट तर स्किप नाही करू शकत यार, कोणताच कंटेंट स्किप नाही करू शकत. ओके, पूर्ण गोष्टी डिटेलमध्येच तुम्हाला इथे स्टडी करायला लागणार आहेत. नाव सी फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन. आता फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन काय असतं माहिती का मुलांना, इथे एकदम सिंपल वेमध्ये मी सांगतोय का. हे बघा, फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन हे असं ब्रॅकेटने रिप्रेझेंट केलं जातं. 2.1चा फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन आहे 0.1. मी म्हणलं ठीक आहे यार, हे पहा 1.999चा मुलांना फ्रॅक्शनल पार्ट आहे 0.999, बरोबर. तुम्ही म्हणाले अरे हे सोपं आहे नाही का, ते पॉईंटच्या पुढचे नंबर लिहायचे बस, दॅट इज फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन. नाही, थोडंसं थांबा, ओके, कारण की थोडेसे रूल इथे मी डिफाईन करतो आणि त्याच्यानंतर आपण हे क्लेम करूया. काय असतं माहिती का रे हे फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन. मला वाटतं 2.1चा जो फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन काढला तुम्ही, कसं आहे माहिती का, पहिले तो नंबर लिहायचा, तोच नंबर लिहायचा पहिला, मग नंतर मायनस लिहायचा आणि त्या नंबरचा मुलांना स्टेप फंक्शन लिहायचा, म्हणजे त्या नंबरच्या आधीचा इंटिजर लिहायचा. ओके, सो 2.1 मायनस ऑफ 2 दॅट इज इक्वल टू 0.1. सो असा आन्सर मिळतो अरे तो 0.1. तुम्ही म्हणणार हे इतकं कशाला करताय गोल वगैरे फिरून, नाही का, डायरेक्ट सांगा ना 2.1चा फ्रॅक्शनल पार्ट 0.1, डायरेक्टली 0.1च करा ना, कशाला हे इतकं सर्व करताय, नाही का. अरे गरजेचं आहे म्हणूनच करतोय, निगेटिव्ह नंबरसाठी गरजेचं आहे. हे पहा 0.001चा फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन 0.001 मान्य मला. कसं केलं, तो नंबर पहिले लिहायचा, बरोबर, मायनस करायचा, त्या नंबरचा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन स्टेप फंक्शन लिहायचं. या नंबरचा स्टेप फंक्शन 0, त्याच्या आधीचा इंटिजर 0. सो करा ना हे डिफरन्स, सो तुम्हाला आन्सर 0.001च मिळणार ना रे, बरोबर की नाही. सो हा असतो फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन. ओके, आता पाहूया जरा निगेटिव्ह नंबरचा विषय काय होतो. समजा मायनस ऑफ 1.6 आहे, बरोबर. मी काय म्हणलं, तो नंबर आधी लिहा, -1.6 मायनस लिहा. आता या नंबरच्या आधीचा इंटिजर तुम्हाला लिहायचा आहे, म्हणजे नंबरचा स्टेप फंक्शन लिहायचं. या नंबरच्या आधीचा इंटिजर कोण आहे, -2 आहे ना, लिहा मग इथे -2, म्हणजे -2 बनतो, -1.6 बनतो, म्हणजे आन्सर 0.4 बनतो. अरे हे समजलं का, हे पॉईंटच्या पुढे जो 0.6 आहे तो डायरेक्ट नाही लिहायचा आहे, 0.4 आन्सर येत आहे फ्रॅक्शनल पार्ट फंक्शनचा. हे तुम्ही नीट समजून घ्या इथं, बरोबर. पहा आणखी एक करून दाखवतो. पहा समजा मी फ्रॅक्शनल पार्ट करतोय कोणाचा, 2.7चा, -2.7चा. मी काय म्हणतोय, हा नंबर पहिले तुम्ही लिहा इथे,
मायनस करा. आता या नंबरच्या आधीचा इंटिजर तुम्हाला इथे लिहायचा आहे मुलांना. -2.7च्या आधीचा जो इंटिजर आहे दॅट इज नथिंग बट -3. सो मायनस मायनस विल बिकम +3 आणि त्याच्यानंतर -2.7 तर आहेच रे, 0.3 आन्सर बनणार आहे हा. कुठे तुम्हाला वाटत होतं की हे पॉईंटच्या पुढचं लिहायचं 0.7 लिहायचा फक्त? नाही, 0.3 लिहायचा. समजतं का? एक तर गोष्ट तुम्हाला इथे फिक्स समजली असणार आहे की हा जो फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन आहे, याच्यामध्ये जो आन्सर बनतोय ना तो काही 1च्या पुढे जाणार नाही किंवा 1 पण होणार नाही. बरं नाही, पॉईंटमध्येच येणार आहेत ना सर्व, कारण पॉईंटच्या पुढचेच नंबर लिहायचे आपल्याला. हे बघा, जर का नंबर प्लस असेल, समजा जर का नंबर पॉझिटिव्ह असेल तर काही नाही, 0.9 लिहायचं डायरेक्टली, तर पॉईंटच्या पुढचाच लिहायचा. पण नंबर जर का निगेटिव्ह असेल तर पॉईंटच्या पुढे 0.7 असेल ना तर 0.3 लिहायचा. 0.7 + 0.3 इज 1. समजतं का? 0.6 असेल ना तर 0.4 लिहायचा. 0.6 + 0.4 इज 1 असं करायचं. इतकं पण करण्याची गरज नाही, डायरेक्टली असं ओरली करू शकता तुम्ही. मग सांगा बरं, -2.75 याचा जर का मी तुम्हाला अरे हे मायनस इथे, ओके. सो -2.7चा जर का मी फ्रॅक्शनल पार्ट विचारेन तर तुम्ही काय करणार आहे? हे 7.75 आहे ना, मग लिहायचा 0.25. तो येणार का? पहा ना, याचा आणि याचा जो ॲडिशन आहे ना तो बनला पाहिजे 1 असं काहीतरी लिहा तिथे, बरोबर. सो म्हणून मी लिहितो इथे 0.25. सो गाईज दिस इज दी व्हॅल्यू ऑफ फ्रॅक्शनल पार्ट ऑफ -2.75. असं काढायचं असतं फ्रॅक्शनल पार्ट ऑफ अ फंक्शन, फ्रॅक्शनल पार्ट ऑफ अ नंबर. ओके, मला ठीक आहे यार, चलो ओके, सर्व काही ठीक तर वाटत आहे. आणखीन 1-2 एक्झाम्पल घेऊ का? पहा, लक्ष द्या. लास्ट, आता हा लास्ट आहे, मी विचारतोय एक प्लसवाला घेईन एक मायनसवाला घेईन, असे 2 घेतोय. प्लसवाला घेतोय मी 10.9. काय रे, 10.9चा 0.9 हा फ्रॅक्शनल पार्ट आहे. मायनसवाला घेतोय मी -10.9. ओके, काय सांगितलं होतं रूल? तोच नंबर लिहायचा पहिले, मायनस लिहायचा, त्या नंबरच्या आधीचा इंटिजर लिहायचा. अरे या नंबरच्या आधीचा इंटिजर इज -11, मायनस प्लस 11 -0.9, सो आन्सर इज 0.1. हे तर असं डायरेक्टली पण करू शकतो आपण. कसं काय? हे 0.9 आहे, 0.9 + 0.1 केला तर 1 बनतो, सो म्हणून आन्सर इज 0.1. निगेटिव्ह असेल तर असा विचार करायचा, पॉझिटिव्ह असेल तर काही नाही, फक्त पॉईंटच्या पुढचा नंबर लिहून टाकायचा डायरेक्टली, ओके. सो हा रूल आहे पहा फ्रॅक्शनल पार्ट फंक्शनचा. ओके, मी म्हटलं ठीक आहे, चलो ओके. आता तुम्ही मला हे सांगा, जर का मी असं फंक्शन डिफाईन करेन y = फ्रॅक्शनल पार्ट ऑफ x, म्हटलं ठीक आहे, चलो ओके. बस मला एक सांगा की एक्सच्या जागी मी काय काय टाकू शकतो, ही गोष्ट तुम्ही मला इथे सांगतात. मला तर वाटतं काही टाकू शकतो, काहीही टाका, काहीच प्रॉब्लेम नाही यार, काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे इथे जो डोमेन आहे ना, डोमेन बिलॉंग्स टू रिअल नंबर, म्हणजे काही जरी टाकलं ना तरी त्याला काही प्रॉब्लेमच नाही. 100 टाका, 1000 टाका, -100 टाका, -10,000 टाका, काहीही टाका, इथे काहीच विषय नाहीये, बरोबर. एक छोटंसं पॉईंट मिस केला इथे की पॉईंटवाल्याचं मी तुम्हाला सांगितलं एक्झाम्पलमध्ये, पण समजा जर का इंटिजर आला तर काय, बरोबर ना. हे मी थोडंसं ब्रेक करतो याला, ओके. इंटिजर आला तर काय यार, 10चा फ्रॅक्शनल फंक्शन हा 0 आहे का? कारण की 10 पॉईंट काय रे पुढे काहीच तर नाहीये, समजतं का? सो 0. इव्हन -10चा पण फ्रॅक्शनल फंक्शन हा 0 असतो यार. म्हणजे इंटिजरमध्ये कुठे फ्रॅक्शन असतो, कुठे पॉईंट असतो, डेसिमल पॉईंट नसतो ना, सो म्हणून 0 लिहायचं डायरेक्टली. मग ही गोष्ट आता इथे ऍड करा यार. आता पहा रे काय सांगतोय मी, डोमेन म्हणजे रिअल नंबर. पहा ना, काही पण तर टाकू शकता तुम्ही, सो डोमेन इज गाईज रिअल नंबर. आणि आता राहतोय विषय रेंजचा, ओके. रेंज काय यार, रेंज हे पहा, रेंज म्हणजे आउटकम किंवा आउटपुट, काय होऊ शकतं रे, आउटकम काय होऊ शकतं. मला तरी असं वाटतंय की आउटपुट 0 पण होऊ शकतो. म्हणजे ठीक आहे यार, 0 होऊ शकतो, 0.1 पण होऊ शकतो, बघितलं ना 0.1 झालं, 0.9 पण होऊ शकतो. इथे 99 असलं असतं तर 0.999 हे पण झालं असतं. तर मला असं वाटतं की 0 पासून स्टार्ट होतो आणि बहुतेक 0.9999999 पर्यंत होऊ शकतो, पण 1 नाही होऊ शकत. अबे 1 कसं काय होणार? 1 होण्यासाठी ते 11 लिहायला लागेल का? अबे पण 11चा फ्रॅक्शनल फंक्शन हा तर 0 असतो, कारण की डेसिमल पॉईंटच नाही ना. सो तो 0.999 पर्यंत जाऊ शकतो, पण तो 1 पर्यंत जाऊ नाही शकत. हे तुम्हाला इथे समजून घ्यायचं आहे. सो हा जो फंक्शन आहे, या फंक्शनचा जो रेंज आहे ना मुलांना, तो 0 पासून 1 पर्यंत, इन्क्लुडिंग 0 एक्सक्लुडिंग 1. 0 पासून 1 पर्यंत काही पण बनू शकतो, हे तुम्ही इथे समजून घ्या, बरोबर आहे. येस स्टुडंट्स, सो आय होप तुम्हाला हा फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन क्लिअर आहे. आता याचा मी थोडासा ग्राफ ड्रॉ करतोय, पहा ग्राफ समजतोय का?
तर इथे लिहितोय मुलांना 1, दिस इज 2, दिस इज 3, दिस इज 4, दिस इज 5, दिस इज 6, दिस इज -1, दिस -2. ओके, चला आता लक्ष द्या. आता मी काय करीन पहा, इथे लिहितोय y इज इक्वल टू फ्रॅक्शनल पार्ट ऑफ x. म्हणलं ठीक आहे, चलो जेव्हा x जागी 0 टाकला तर 0 पॉईंट तर नाही आहे पुढे काही, सो 0चा फ्रॅक्शनल पार्ट 0च असतो. म्हणजे x जागी जर का मी मुलांना 0 टाकला तर yचा पण व्हॅल्यू 0च असणार आहे. ओके, इथे लिहितोय 1, इथे लिहितोय 2, yचा पण व्हॅल्यू 0च असणार आहे. म्हणलं ठीक आहे, चलो xच्या जागी जर का मी 0.1 टाकला तर x च्या जागी मुलांना मी 0.1 टाकला तर 0.1चा फ्रॅक्शनल पार्ट 0.1, पॉईंटच्या पुढे 0.1 असतं आहे. म्हणजे x जागी 0.1 टाकला तर yचा पण व्हॅल्यू 0.1, म्हणजे असं वरती जाईल. x जागी 0.2 टाकला तर yच्या जागी पण 0.2. x जागी 0.999999 टाकला तर yच्या पण जागी हे पहा yची पण व्हॅल्यू अशी 1च्या थोडंसं घालते, म्हणजे 0.99999 पर्यंत अशी बनत जाईल. बरोबर. पण विषय काय माहिती का, एक्सच्या जागी जर का मी 1 टाकला, 1 टाका, 1 एक्सच्या जागी 1 टाकला, 1चा फ्रॅक्शनल पार्ट किती, 0 ना, पॉईंट नाहीच तर तिथे नाही का. म्हणजे एक्सच्या जागी जर का मी 1 टाकला तर yचा व्हॅल्यू 1 नाही आहे, 0 आहे. म्हणजे परत इथे समजलं का. आता एक्सच्या जागी मुलांना मी समजा 1.1 टाकला, पॉईंटच्या पुढे कोण आहे, 0.1 नाही ना, बरोबर. सो एक्सच्या जागी जर का 1.1 टाकला तर yचा व्हॅल्यू परत 0.1. एक्सच्या जागी 1.2 टाकला, yचा व्हॅल्यू परत 0.2. एक्सच्या जागी 1.99999 टाकला, yचा व्हॅल्यू परत 1 पेक्षा थोडंसं खाली, म्हणजे 0.99999. पण जर का मी एक्सच्या जागी 2 टाकला रे टाकला, एक्सच्या जागी जर का मी 2 टाकला मुलांना, सांगा बरं फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन किती बनतो, 0 बनतो, कारण की पॉईंटच तर नाही आहे पुढे. सो एक्सच्या जागी जर का 2 टाकला तर पहा एक्सच्या जागी 2 टाकला तर yचा व्हॅल्यू 1 नाही रे बाबा, 2 म्हणजे इथून परत सुरू होणार. म्हणजे एक्सच्या जागी 2 टाकला तर हा पॉईंट रेफर नाही करायचा, म्हणून तिथे हॉलो डॉट केला मी इथे. समजतं का. हे जर का तुम्ही असं पुढे पाहाल ना, हे असंच कंटिन्यू होत जाणार आहे. ही गोष्ट ना मुलांना अशीच कंटिन्यू होत जाणार आहे. हा अख्खा जो ग्राफ तुम्हाला दिसतोय हे y इज इक्वल टू 1 या लाईनच्या खालीच असणार आहे आणि या लाईनच्या वरतीच असणार आहे, आणि इन्क्लुडिंग दीज पॉईंट्स ऑन दॅट लाईन. सो म्हणून yचे जे व्हॅल्यूज आहेत ना, हे 0 पासून वरती 1 पर्यंत. बट 1 कधी होत नाही, पहा ना, या 1च्या लाईनवरती सर्व हॉलो डॉट, म्हणजे 1 कधी होत नाही, हे तुम्हाला इथे समजून घ्यायचं. इव्हन तुम्ही या साईडला जरी ग्राफ पाहाल ना, या साईडचा पण ग्राफ मुलांना हा असाच येणार आहे. ओके, या साईडचा पण ग्राफ हा असाच येणार आहे, असाच बनणार आहे सेम. ओके, करून पहा हवं तर. जर का मी एक्सच्या जागी 0 पेक्षा थोडंसं कमी टाकलं काहीतरी, समजा 0 पेक्षा कमी म्हणजे -0.1 टाकला समजा, तुम्हाला तर माहिती ना रे -0.1चा फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन आहे 0.9 ना, निगेटिव्ह असेल तर माहिती ना, 0.1 असेल तर 0.9, 0.1 + 0.9 इज 1, बरोबर. सो -0.1 असेल तर 0.9 म्हणजे हा असा वरती, म्हणजे इथून सुरू होणार इथेपर्यंत. हे तुम्हाला इथे समजून घ्यायला लागेल. अरे पहा ना, जसं जसं तुम्ही इथे कमी कराल ना, इथे पहा -0.9 आहे, मग -0.9चा फ्रॅक्शनल पार्ट काय रे, 0.1 बनणार. 0.9 + 1 इज 1. सो एक्सचा व्हॅल्यू -0.9, बट yचा व्हॅल्यू फक्त 0.1च. सो असा खाली खाली येतोय. समजतं काय तुम्हाला. सो असा हा ग्राफ आहे मुलांना फ्रॅक्शनल पार्ट ऑफ अ फंक्शनचा. सो मला असं वाटतं हे बऱ्यापैकी समजलं असणार आहे. आता तुम्हाला जातोय पुढे पहा सिग्नम फंक्शन. सिग्नम फंक्शनच्या आधी 1-2 मिनटं. फ्रॅक्शनल पार्ट फंक्शनला तुम्ही असं पण लिहू शकता काय, असंच डिफाईन केलं होतं ना मी. फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन म्हणजे काय रे, तोच लिहायचा आधी, तोच लिहायचा जो काही आहे आतमध्ये लिहिलाय, मायनस करायचा आणि स्टेप फंक्शन करायचा. याच्या आधीचा इंटिजर लिहायचा असं बोललो होता ना, तो नंबर लिहायचा मायनस त्याच्या आधीचा इंटिजर. अरे त्याच्या आधीचा इंटिजर म्हणजे स्टेप फंक्शन ना. सो तुम्ही असं लिहू शकता बरं, याला असं लिहू शकता. फ्रॅक्शनल पार्ट फंक्शनला तुम्ही x मायनस ऑफ स्टेप x असं लिहू शकता. अरे ओके, पारे जातोय पुढे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतात, सिग्नम फंक्शन. सो काही सिग्नम फंक्शन काय असतं, खूप सोपं आहे. पहा सिग्नम फंक्शन असं असतं, पहा y इज इक्वल टू 0 + 1 -1 when value of x is 0, when value of x is greater than 0, when value of x is less than 0. अरे खूप सोपं आहे. समजा मुलांना x ची व्हॅल्यू जर का 0 असेल तर y ची व्हॅल्यू 0. x ची व्हॅल्यू जर का पॉझिटिव्ह असेल, पहा x व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह. म्हणजे काही सांगा तुम्ही टाका माझ्याकडे x च्या व्हॅल्यूज. तुम्ही म्हणणार 1 टाका, मी म्हणलं 1. तुम्ही 2 टाकणार माझ्याकडे, मी म्हणलं 2 कसं आहे रे, पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह म्हणजे ग्रेटर दॅन 0 आहे ना. पॉझिटिव्ह असेल तर आन्सर सांगणार मी 1. मी तुम्हाला आउटपुटमध्ये 1 देणार, बरोबर. तुम्ही मला सांगणार 4, यार तुम्ही मला 4 द्याल. तुम्ही मला जर का 4 द्याल मुलांना, तर मी आउटपुटमध्ये तुम्हाला 1च देणार. का, कारण की हा फंक्शन कसा डिफाईन केला माहिती का, x इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू. जर का तुम्ही मला पॉझिटिव्ह व्हॅल्यू द्याल तर मी तुम्हाला आन्सर सांगणार 1. जर का तुम्ही मला निगेटिव्ह व्हॅल्यू द्याल तर मी आन्सर तुम्हाला -1 सांगणार. म्हणजे समजा तुम्ही मला -5 दिला इनपुटमध्ये, तर मी तुम्हाला आउटपुटमध्ये -1 देणार. हा रूल आहे सिग्नम फंक्शनचा. हा सिग्नम फंक्शनचा रूल आहे मुलांना. खूप सोपा आहे. आता याचा ग्राफ जर का तुम्ही पाहाल ना, पहा जरा लक्ष द्या याचा ग्राफ.
एक्सची व्हॅल्यू जर का 0 असेल, एक्सची व्हॅल्यू जर का 0 असेल तर वायची पण व्हॅल्यू 0 आहे. मी म्हणलं ठीक आहे. एक्सची व्हॅल्यू जर का पॉझिटिव्ह असेल म्हणजे 0.1 जरी थोडंसं जरी जास्त असेल 0 पेक्षा म्हणजे पॉझिटिव्ह, तर वायची व्हॅल्यू अचानक 1 होते. किती 1 होते. एक्सच्या जागी मुलांना 1 2 3 4 काही टाका रे इकडे, वायची व्हॅल्यू 1च ठेवणार आहेत तुम्ही, बरोबर ना. सो ग्राफ असा असणार आहे. हा इथे हॉलो डॉट आहे बरं, पण कारण की एक्सची व्हॅल्यू जेव्हा 0 आहे तेव्हा वायचा व्हॅल्यू 1 नाही आहे, 0 आहे. 0 हा पॉईंट रेफर करायचा आहे. एक्स इक्वल टू 0ला 0 रेफर करायचा आहे. एक्स इक्वल टू 0ला मुलांना वायचा व्हॅल्यू पण 0 रेफर करायचा आहे. एक्सची व्हॅल्यू 0 पेक्षा थोडीशी जरी जास्त असेल, वायची व्हॅल्यू अचानक 1 बनते. एक्सची व्हॅल्यू 0 पेक्षा थोडीशी जरी जास्त म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर वायचा व्हॅल्यू 1 बनतो. एक्सची व्हॅल्यू जर का 0 पेक्षा थोडंसं जरी कमी असेल म्हणजे निगेटिव्ह असेल तर वायचा व्हॅल्यू अचानक -1 बनतो. आणि हा असा इकडे, बट इथे हॉलो डॉट. सो मुलांना हा ग्राफ आहे सिग्नम फंक्शनचा. कशाचा ग्राफ आहे हा? सिग्नम फंक्शनचा. ओके, हा सिग्नम फंक्शनचा ग्राफ आहे. अरे पहा बरं जरा कोणत्या टाईपचा हा फंक्शन आहे. आत्तापर्यंत आपण जे स्टडी केलेले आहेत ना रे फंक्शन्स, आपण त्या सर्व फंक्शन्समध्ये ना थोडंसं हे बघूया की ते कोणत्या टाईपचे फंक्शन आहेत. 1 1 आहेत, मेनी 1 आहेत, या गोष्टी थोड्याशा पाहूया. आता जरा लक्ष द्या. मी इथे लिहितोय एक्सचा व्हॅल्यू, इथे लिहितोय वायचा व्हॅल्यू, बरोबर. मी म्हणतोय की एक्सच्या जागी जर का मी 1 टाकला तर वायचा व्हॅल्यू 1च आहे. एक्स 1 टाकला म्हणजे पॉझिटिव्ह टाकला तर 1च मिळणार. एक्सच्या जागी 2 टाकला तरी 1च मिळणार. का कारण 2 इज पॉझिटिव्ह. एक्स इज ग्रेटर दॅन 0 असेल, पॉझिटिव्ह असेल तर आन्सर शुड बी 1. अबे म्हणजे मेनी 1 आहे की नाही, हा मेनी 1 आहे की नाही हे समजतं तुम्हाला. हे फंक्शन फक्त इथे जरा डिफाईन केलेलं नाही आहे 0ला. ठीक आहे, 0ला आहे डिफाईन, बट इथे थोडंसं ब्रेक होतं जस्ट. ओके, तर पुढचा थोडासा विचार करा, इथून पुढचा विचार करा किंवा इथून मागचा विचार करा. ओके, तर पहा मुलांना मी काय सांगतो इथे. एक्सच्या जागी जर का मी 3 टाकला तरी 1च येणार आहे ना. अबे हा मेनी 1 टाईप ऑफ फंक्शन आहे. कोणता? मेनी 1 टाईप ऑफ फंक्शन आहे. मी म्हणतो ठीक आहे, हा मेनी 1 टाईप ऑफ फंक्शन आहे. आज जरा असं विचार करतोय वायच्या जागी. हे पहा, वायचा विचार करतोय मी काही विचार करेन, रिअल नंबरमध्ये विचार करेन. एक्स आणि वाय दोघांचा रिअल नंबरमध्ये विचार करेन. सो गाइज, इफ एक्स बिलॉंग्स टू रिअल नंबर अँड वाय बिलॉंग्स टू रिअल नंबर. हे बघा, एक्सच्या जागी तर मी काही टाकू शकतो रिअल नंबरमध्ये. -2 जरी टाकला तरी आन्सर -1 बनणार आहे. -2.2 जरी टाकला तरी आन्सर -1च बनणार आहे. मी म्हणलं ठीक आहे. एक्सच्या जागी 0 टाकला तर आन्सर 0 बनणार. मी म्हणलं ठीक आहे, चलो. मी म्हणतो एक्सच्या जागी मी काही टाकू शकतो. सो बनतोय तर मेनी 1, पण ठीक आहे, चलो हे मेनी 1 आहे. दिस इज मेनी 1. ओके, पण पुढे वाय बिलॉंग्स टू रिअल नंबर ना, म्हणजे रिअल नंबर तर काही होऊ शकतो यार, 9 पण होऊ शकतो. पण विषय हा आहे की 9 आन्सर येणारच नाहीये. काही जरी टाकलं तरी 9 नाही येणार आहे. म्हणजे 9चा इकडे प्री इमेजच नाही यार, प्री इमेजच नाहीये. म्हणजे हा इंटू टाईप ऑफ फंक्शन आहे. प्री इमेज नसणे म्हणजे इंटू यार. काय? इंटू. सो गाईज, हा मेनी 1 इंटू टाईप ऑफ फंक्शन आहे. कोणत्या टाईपचा फंक्शन आहे हा? मेनी 1 इंटू टाईपचा फंक्शन आहे. सो जसं आपण इथे डिस्कस केलं ना रे, तसं मला असं वाटतं या फंक्शनला पण करूया ना, फ्रॅक्शनल पार्ट फंक्शनला. आता बघा बरं, फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन काय होतं रे सांगा. इथे लिहितो एक्स, इथे लिहितो वाय. वाय म्हणजे आपला फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन आहे, असंच आहे ना. समजा एक्सच्या जागी जर का मी 0.1 टाकला, 0.1च होता ना आन्सर. एक्सच्या जागी जर का 2.1 टाकला, अबे तरी 0.1च होता आन्सर. 2.1 पॉईंटच्या पुढचा लिहायचा फक्त 0.1, बरोबर ना. 0.1. अरे म्हणजे हा मेनी 1 टाईप ऑफ फंक्शन आहे. अगेन मेनी 1 टाईप ऑफ फंक्शन आहे हा. बट तुम्हाला आठवतं का याचं रेंज आपण काय सांगितलं होतं? 0 पासून 1 पर्यंत होऊ शकतो तो, इन्क्लुडिंग 0 एक्सक्लुडिंग 1. त्याच्यानंतर होऊच नाही शकत. म्हणजे तेच सांगायचं मला. काही करा 4 बनूच नाही शकत. काहीही करा 4 बनूच नाही शकत. फ्रॅक्शनल पार्ट फंक्शनमध्ये 4 बनूच नाही शकत. याचा प्री इमेजच नाहीये. दॅट मीन्स दिस इज इंटू टाईप ऑफ फंक्शन. कोणता येतो? इंटू आहे. मेनी 1 इंटू टाईप ऑफ फंक्शन येतो. येस स्टुडंट्स, तुम्ही म्हणणार मग हा काय ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन? हे पहा, तुम्हाला इथे फंक्शन जो आहे एक्स आणि वाय मध्ये डिफाईन करायचं. एक्स आणि वाय मध्ये डिफाईन करायचं. आता मी काय म्हणतोय, काय सर ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन म्हणजे त्याच्या आधीचा इंटिजर. मी म्हणलं 2.1 टाकला तर त्याच्या आधीचा इंटिजर 2. 2.3 टाकला, अबे तरी पण 2च आहे ना. 2.4 टाकला तरी पण 2च आहे ना. म्हणजे एक समजतं का हे मेनी 1 आहे. अगेन दिस इज मेनी 1 यार. दिस इज मेनी 1 टाईप ऑफ फंक्शन. सर्व व्हॅल्यूज होतात का खरंच कवर? मला वाटतं 2.1 बनूच नाही शकत. इकडे 2.1 कसा बनणार सांगा बरं? 2.1 कसा बनणार? समजतं तुम्हाला? बनणारच नाही ना. 2.1 बनणारच नाही मुलांना, कारण की तिकडे फक्त इंटिजर्स बनतात. सो जर का हा फंक्शन तुम्ही रिअल नंबर टू रिअल नंबर डिफाईन केला, तर मी तर म्हणतो ठीक आहे, इकडे तर काही पण लाईक रिअल नंबर टाकू शकतो मी, पण इकडे रिअल नंबर नाही, इथे फक्त इंटिजर येतात. म्हणजे असे खूप सारे नंबर्स असतील जसं की प्री इमेज नाही आहे. दॅट मीन्स इंटू टाईप ऑफ फंक्शन आहे. कोणता? इंटू टाईप ऑफ फंक्शन आहे.
इंटू, पण समजा तुम्ही रिअल नंबर टू इंटिजर्स असं डिफाईन केलं असतं ना फंक्शन, तर मग तुमच्याकडे इथे एकच प्रोव्हिजन आहे की इथे इंटिजरचाच विचार करू शकता. मग प्रत्येक इंटिजर बनवू शकतो, म्हणजे प्रत्येक इंटिजरचा प्रीइमेज असणार आहे, प्रत्येक इंटिजरचा प्रीइमेज असणार आहे, हे तुम्ही समजून घ्या इथं. आता हे डिपेंड करतं हा कोणत्या टाईपचा फंक्शन आहे, डिपेंड करतं की तो आपण डिफाईन कसा केलाय त्याच्यावरती डिपेंड करतं मुलांना, त्याच्यावरती डिपेंड करतं. आता पहा, हा पण मी रिअल नंबर टू रिअल नंबर जर का डिफाईन केला तर आन्सर काय सांगणार पहा, एक्स आहे वाय आहे. रिअल नंबर टू रिअल नंबर डिफाईन करतो, नीट पहा. काय पहा, एक्सच्या जागी मी टाकतोय 1, वायचा व्हॅल्यू 1, 1चा मॉड 1च ना, अरे पण -1चा पण मॉड 1च ना, समजतं ना, मॉड्युलस फंक्शन ना, y इज इक्वल टू मॉड एक्स हा फंक्शन आहे ना, एक्सच्या जागी 1 टाकलं तरी 1, एक्सच्या जागी -1 टाकलं तरी 1च बनणार आहे आन्सर. सो गाईज दिस इज मॉड्युलस फंक्शन आहे, दिस मॉड्युलस फंक्शन, दॅट मीन्स मेनी 1 टाईपचं फंक्शन दिसतोय मला इथे. 2 टाकलं तरी 2च बनतो, आणि -2 टाकलं तरी 2च बनतो, 2.1 टाकलं तरी 2.1च बनतो, आणि -2.1 जरी टाकलं तरी 2.1च बनतो. मला बस इतकं समजतं की इथे काही टाका, इकडे काही ना काही बनणार आहे, ठीक आहे, पण इकडे निगेटिव्ह नंबर नाही बनणार आहे. समजा मी -4 बनवायचा म्हणलं, अरे तर मॉडचा कॉन्सेप्टच तर तो आहे की निगेटिव्ह नंबर नाही देतो आउटपुटमध्ये. सो -4 बनूच नाही शकत, -4चं इकडे प्रीइमेजच अवेलेबल नाही आहे. दॅट मीन्स दिस इज इंटू टाईप ऑफ फंक्शन अगेन, मेनी 1 इंटू काय मेनी 1 इंटू टाईप ऑफ फंक्शन आहे मुलांना, हा मेनी 1 इंटू टाईप ऑफ फंक्शन आहे हा. ओके ना, जाऊ मी पुढे. पहा आता नेक्स्ट काय चालू होतं, आपला सिग्नम फंक्शन झाला. आता स्टार्ट करतो पहा विथ आयडेंटिटी फंक्शन. काय नाही रे, खूप सोपं आहे. ओके, आता थोडंसं मला वाटतं की स्पीड वाढवावी जरा. आयडेंटिटी फंक्शन म्हणजे काय मुलांना, y इज इक्वल टू एक्स हा जो फंक्शन आहे ना, या फंक्शनला आपण इथे आयडेंटिटी फंक्शन बोलतो. y इज इक्वल टू एक्स या फंक्शनला आयडेंटिटी फंक्शन बोलतो. y इज इक्वल टू एक्सचा ग्राफ असा असतो पहा, असं जातो खाली, इकडे जातो. y इज इक्वल टू एक्स म्हणजे एक लाईन असते, y इज इक्वल टू एक्स, मी याला y इज इक्वल टू एक्स प्लस 0 असं लिहितोय. म्हणजे याला तुम्ही असं करू शकता ना, y इज इक्वल टू mx प्लस c सारखा, y इंटरसेप्ट इज 0, बरोबर, म्हणजे तो ओरिजिन म्हणून पास होतो. कॉन्स्टंट 0 म्हणजे ओरिजिन म्हणून पास होतो, आणि स्लोप आहे 1, काही नाही म्हणजे इथे 1 नसतं, बरोबर. स्लोप आहे 1, याचा अर्थ अँगल ऑफ इन्क्लिनेशन इज 45, दॅट मीन्स लाईन असं असणार आहे पहा. आता या फंक्शनचा जो ग्राफ आहे, y इज इक्वल टू एक्सचा जो ग्राफ आहे, हा असा आहे ग्राफ, लाईन आहे, लाईन तो. ओके, मी म्हणलं ठीक आहे चलो, मग आता परत डिस्कशन करा. ते 1 1 मेनी 1 काय आहे हे पहा, इथे लिहितो एक्स, इथे लिहितो वाय. एक्सच्या जागी 1 टाकलं तर वायचा व्हॅल्यू 1, एक्सच्या जागी 2 टाकलं तर वायचा व्हॅल्यू 2, एक्सच्या जागी 2.1 टाकलं तर वायचा व्हॅल्यू पण 2.1. एक्स बिलॉंग्स टू रिअल नंबर, वाय बिलॉंग्स टू रिअल नंबर, असं डिफाईन करतो बरं मी इथे. मी म्हणतो काही टाका, काही ना काही बनणार आहे, बरोबर. जो एक्स आहे तोच वाय आहे, म्हणजे डोमेन जो आहे तोच रेंज आहे. डोमेन तर रिअल नंबर आहे, काही टाकू शकतो यार मी एक्सच्या जागी. सो इज डोमेन ऑफ दिस फंक्शन, या फंक्शनचा जो डोमेन येणार आहे, इट बिलॉंग्स टू रिअल नंबर. काही टाकेन मी, -∞ टू +∞ काही टाकेन. आणि रेंज जो आहे ना रे, रेंज या फंक्शनचा जो रेंज आहे ना मुलांना, दॅट इज अगेन रिअल नंबर. रेंज म्हणजे वायचा व्हॅल्यू पण काही पण बनू शकतो ना, एक्सच्या ज्या व्हॅल्यूज टाकाल ते वायच्या व्हॅल्यू बनतायत अशा. सो रेंज इज ऑल्सो रिअल नंबर. सो मला असं वाटतं हे 1 1 आहे, 1 1 1 1 1 1 1 1 टाईप ऑफ फंक्शन दिसतोय. हा 1 1 तर आहेच आहे, आणि हा ऑन टू पण आहे. 1 1 पण आहे आणि ऑन टू पण आहे. ऑन टू म्हणजे काय पहा, प्रत्येकाचं प्री इमेज असलं पाहिजे. सांगा इथे कोणताही नंबर सांगा, 10 बाबा, 10 टाक ना, 10 बनतं. 10 टाकला तर 10 बनतं, 10 टाकलं तर 10 बनतं. समजा तुमची इच्छा आहे की ते 100 बनू शकतं का, अरे बनू शकतं ना, 100 टाका ना, 100 बनतं. म्हणजे कोणीही सांगा इकडे, त्याचा प्रीइमेज नक्कीच आहे तिकडे काहीतरी, मग तो बनणार आहे. इथे हर एक नंबर बनणार आहे. सो म्हणून मुलांना प्रत्येकाचा प्रीइमेज असल्यामुळे आपण त्याला काय बोलतोय, ऑन टू टाईप ऑफ फंक्शन बोलतोय. 1 1 1 1 1 1 ऑन टू टाईप ऑफ फंक्शन हा आहे. ओके, सो गाइस दिस वॉज आयडेंटिटी फंक्शन. हा होता मुलांना आयडेंटिटी फंक्शन. ओके, तर जाऊ पुढे. नेक्स्ट पहा आता काय, कॉन्स्टंट फंक्शन. काही नाही, कॉन्स्टंट फंक्शन म्हणजे ना, आन्सर हे कॉन्स्टंट असतं. म्हणजे y इज इक्वल टू से फॉर एक्झाम्पल c, असं एक फंक्शन आहे यार. आता सीच्या जागी काहीतरी टाकतोय, समजा मी 10, y इज इक्वल टू 10 असं एक फंक्शन आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू भले मर्जी तुम्ही काही टाका, वायचा व्हॅल्यू 10च बनणार आहे. बघा काय, एक्सची व्हॅल्यू इथे वायची व्हॅल्यू, एक्सची व्हॅल्यू 1 टाका, अरे वायचा व्हॅल्यू 10च बनणार. एक्सची व्हॅल्यू 2 टाका, वायचा व्हॅल्यू 10च बनणार. एक्सची व्हॅल्यू 3 टाका, वायचा व्हॅल्यू 10च बनणार. एक्सची व्हॅल्यू 4 टाका, वायचा व्हॅल्यू 10च बनणार. तुम्ही एक्सच्या जागी काही टाका, वायचा व्हॅल्यू फिक्स 10च बनणार आहे. सो याला बोलतो आपण कॉन्स्टंट फंक्शन, चेंजेस होत नाही वायचा व्हॅल्यू. सो समजतं का, हा मेनी 1 टाईप ऑफ फंक्शन आहे. मेनी 1 टाईप ऑफ फंक्शन आहे. लिहू का मग मी इथे, मेनी 1, मेनी 1 तर आहेच आहे, प्लस 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 इंटू आहे. मेनी 1 इंटू टाईप ऑफ फंक्शन आहे. हे पहा, एक्स हे जे आहे ना, हे याला मी रिअल नंबर टू रिअल नंबर असं लिहितोय.
रिअल नंबर टू रिअल नंबर असं डिफाईन करतोय फंक्शनला, म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू रिअल नंबर काही टाका, वायच्या पण जागी रिअल नंबर काही पण येऊ शकतं, पण येत आहेत का? नाही ना, फक्त आणि फक्त 10 येतोय. 1 2 3 कसं येत आहे का? नाहीच येत आहेत, पण यांचा प्रीमेजच नाही. दॅट मीन्स दॅट इज इनटू टाईप ऑफ फंक्शन. त्याचं प्रीमेज नसल्यामुळे मुलांना तो इनटू टाईप ऑफ फंक्शन आहे. आता याचा जर का ग्राफ ड्रॉ कराल ना, हे पहा काय इथे लिहितोय 1 2 4 6 8 10 12. एक्सच्या जागी 0 टाकला, एक्सच्या जागी 0 टाकला, पहा एक्सच्या जागी जर का मी 0 टाकला वायचा व्हॅल्यू 10च आहे. एक्सच्या जागी जर का मी 1 टाकला तरी वायचा व्हॅल्यू 10च आहे. एक्सच्या जागी जर का मी 2 टाकला बरोबर तरी वायचा व्हॅल्यू 10च आहे. एक्सच्या जागी जर का मी 3 टाकला तरी वायचा व्हॅल्यू 10च आहे. म्हणजे काही करा, एक्सच्या जागी 1.1 जरी टाकला तरी वायचा व्हॅल्यू 10च आहे. म्हणजे तुम्हाला हे समजायला हवं की हा असा आहे, असा ग्राफ आहे हा. एक्सच्या जागी काही टाका, एक्सच्या जागी निगेटिव्हमध्ये पण काही टाका, वायचा जो लेवल आहे ना, वायचा जो व्हॅल्यू आहे ना तो बरकरार राहतो, 10च बनतो, फक्त आणि फक्त 10 बनतो. येस स्टुडंट्स, हा ग्राफ आहे पहा कॉन्स्टंट फंक्शनचा. ओके, आता यानंतर पहा स्क्वेअर फंक्शन अँड क्यूब फंक्शन. स्क्वेअर फंक्शन आणि क्यूब फंक्शन सोपे आहेत, काही अवघड नाही आहे पहा. वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, ओके, अँड वाय इज इक्वल टू एक्स क्यूब. यार अशा दोन फंक्शनच्या गोष्टी आता इथे करूया आपण, डिस्कशन करूया व्यवस्थित, ग्राफ वगैरे सर्व ड्रॉ करून. तर पहा रे, इथे लिहितोय मी 1, ठीक आहे, चल मार्किंग नाही करत आहे, सोडून जात आहे. बघा हे आठवतं का तुम्हाला असं, वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, म्हणजे मला असं वाटतं एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय ना, वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर म्हणजे यार ठीक आहे, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय. ओके, म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4ay टाईप आहे, जिथे 4a चा व्हॅल्यू तो 1 आहे. अबे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4ay, हा तर पॅराबोला आहे. वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x, बट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4ay म्हणजे असा पॅराबोला असतो. म्हणजे हा जो ग्राफ आहे ना, वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचा जो ग्राफ असेल ना, तो मुलांना असा ग्राफ असणार आहे. हा तो ग्राफ आहे पहा, वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचा ग्राफ आहे, वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचा ग्राफ आहे. पहा ना, एक्सच्या जागी जर का 0 टाकला तर वायचा पण व्हॅल्यू 0, हा म्हणजे इथून सुरू झाला पाहिजे. एक्सच्या जागी जर का 0 पेक्षा थोडंसं जास्त काही टाकलं तर 0 पेक्षा जास्तचा स्क्वेअर असतो काहीतरी पॉझिटिव्हच. एक्सच्या जागी जर का आणखीन थोडंसं वाढवलं तर वायचं पण व्हॅल्यू हे पहा, 4 टाकला समजा, 4चा स्क्वेअर 16, बट 4 पासून 5 टाकला, वाढवला तर 5चा स्क्वेअर 25, 16 पासून पण 25 वाढतोच ना, म्हणजे एक्सचा व्हॅल्यू वाढला की वायचा पण व्हॅल्यू वाढणार, सो म्हणून हे असं वाढतं. आता समजा एक्सचा व्हॅल्यू कमी केला तर, म्हणजे समजा एक्सच्या जागी 0 होता, एक्सच्या जागी जर का 0 टाकला तर वायचा व्हॅल्यू 0, मी म्हणलं ठीक आहे, बट -1 टाकला तर एक्सच्या जागी, अरे -1चा स्क्वेअर इज +1, -1चा स्क्वेअर इज +1, म्हणजे एक्सच्या जागी जर का निगेटिव्ह जरी टाकला तरी वायचा व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, म्हणजे वरतीच आहे, समजतं का, वरतीच जाणार आहे तो. एक्सच्या जागी -4 जरी टाकला तरी वायचा व्हॅल्यू हा +14, -4चा स्क्वेअर +14च राहतो. म्हणजे एक्सची व्हॅल्यू जरी निगेटिव्ह असेल, वायची व्हॅल्यू वरतीच म्हणजे पॉझिटिव्हच आहे. सो म्हणून हा ग्राफ असा आहे पहा मुलांना, हा ग्राफ असा आहे, समजतं का. याच्यावरतून तुम्हाला हे समजलं पाहिजे, एक्स बिलॉंग्स टू रिअल नंबर. एक्सच्या जागी तर मी काही टाकू शकतो, हे पहा ना ग्राफ असं एंड हे पहा ना, असा वाईड इन्फिनिटीपर्यंत जाणार आहे, इकडे पण असं वाईड असा इन्फिनिटीपर्यंत चाललं जाणार आहे असा, बरोबर. एक्स बिलॉंग्स टू रिअल नंबर म्हणजे एक्सच्या जागी मी काहीही टाकू शकतो, काही टाकेन मी. सो डोमेन इज रिअल नंबर, बट रेंज ऑफ दिस फंक्शन, या फंक्शनचा जो रेंज आहे ना, दॅट रेंज इज बेसिकली 0 टू इन्फिनिटी. पहा ना तुम्ही, वायची जी व्हॅल्यू आहे ना, 0 बनते का, हा बनते, आणि 0 नंतर वायची व्हॅल्यू काय रे, वरती म्हणजे पॉझिटिव्ह बनत जाते, कुठेपर्यंत, इन्फिनिटीपर्यंत. पण ती निगेटिव्ह कधीच नाही बनणार आहे, निगेटिव्ह कधीच बनणार नाही यार, हे तुम्ही मुलांना समजून घ्या. सो इज व्हॅल्यू ऑफ रेंज इज 0 टू इन्फिनिटी, व्हॅल्यू ऑफ डोमेन इज रिअल नंबर. आता राहतो प्रश्न फक्त मेनी 1 ऑन 2 इंटू या गोष्टींचा, किंवा 1 1. पहा रे, आता इथे लिहितोय मी, एक्स लिहितोय, इथे वाय लिहितोय. एक्सच्या जागी 1 टाकलं तरी वायचा व्हॅल्यू 1च आहे यार, एक्सच्या जागी -1 टाकलं तरी 1च आहे ना, मग समजून घ्या मेनी 1 आहे. पण तुम्हाला समजतं का, वायची व्हॅल्यू 0 पासून इन्फिनिटीपर्यंतच बनणार आहे. म्हणजे समजा तुम्ही जर का पुढे जाऊन डिमांड कराल की -4 व्हॅल्यू बनत नाहीये, अरे नाही बनत, काही टाका, -4 व्हॅल्यू नाही बनू शकणार. पण ना, वायच्या जागी -4 कसा बनणार आहे, स्क्वेअर इज ऑलवेज गोइंग टू बी पॉझिटिव्ह और 0 होईल हार्डली, नाही का, बट निगेटिव्ह कधी होऊ नाही शकत. सो -4चा इकडे प्रीमेजेस अवेलेबल नाही आहे, दॅट मीन्स इनटू टाईप ऑफ फंक्शन आहे गाईस. सो हा जो फंक्शन आहे ना, हा फंक्शन मुलांना मेनी वन आणि इनटू टाईपचा हा फंक्शन आहे. ओके, मेनी 1 इंटू टाईपचा फंक्शन आहे, प्रोव्हाइडेड हा फंक्शन जर का रिअल नंबर टू रिअल नंबर डिफाईन केला तर. ओके, नाव सी क्यूब फंक्शन. आता पहा, क्यूब फंक्शनचा जरा मी इथे ग्राफ ड्रॉ करतोय, लक्ष द्या.
हे पहा रे, एक्सची व्हॅल्यू जर का मी वाढवली, समजा एक्सची व्हॅल्यू 0, वायचा व्हॅल्यू 0, एक्स व्हॅल्यू 0, वाय व्हॅल्यू 0, 0 टाकलं 0 की 0 ना. पण एक्सची व्हॅल्यू जर का मी वाढवली तर वायचा पण व्हॅल्यू वाढणार. एक्सची व्हॅल्यू आणखीन वाढवली तर 4 केला तर 4चा क्यूब 64, 5 केला तर 5चा क्यूब 125. म्हणजे एक्सचा व्हॅल्यू वाढवला की वायचा पण व्हॅल्यू वाढणार आहे. अरे वाढणार आहे बाबा, बरोबर. मला ठीक आहे. तुम्ही म्हणणार वाढणार आहे तर मग हे असंच का, हे असं का नाही, असं का नाही, हे पण तर वाढतं ना, हे पण तर वाढतं ना. हे पण पहा, या ग्राफवरतून पण मी ट्रॅव्हल करतोय तर एक्सचा व्हॅल्यू वाढला तर वायचा व्हॅल्यू वाढतोय. पण विषय काय आहे की हा जो एक्स क्यूबचा ग्राफ आहे किंवा एक्स स्क्वेअरचा ग्राफ आहे, हा सुरुवातीला हळू वाढत असतो, नंतर नंतर एकदम तुफान वाढत असतो. असं असतं. तो येणार खरंच का, कसं काय, हे पहा, एक्सच्या जागी मी 0 टाकतो. पहा इथे एक्सची व्हॅल्यू इथे वायची, एक्सच्या जागी 0 टाकला, 0 की 0, एक्सच्या की 1 टाकला, 1 की 1. अरे एक्सची व्हॅल्यू 1 वाढली, वायची पण व्हॅल्यू 1 नाही वाढली. मी म्हणलं ठीक आहे चलो. एक्सचा व्हॅल्यू जर का 2 टाकला तर 2चा क्यूब किती रे 8. हे पहा एक्सचा व्हॅल्यू 1 वाढला, बट वायचा व्हॅल्यू आता 7 वाढला. वाढलं की नाही, नंतर नंतर वाढायला लागला. एक्सची व्हॅल्यू जर का 3 केली, हे पहा एक्सचा व्हॅल्यू 1 वाढला, बट वायचा व्हॅल्यू पहा ना 8 पासून 27 डायरेक्टली म्हणजे 19 वाढला. म्हणजे हे पहा, हे नंतर नंतर वाढतं रे, फास्ट वाढतं. म्हणजे वायचा व्हॅल्यू ड्रास्टिकली फास्ट वाढला पाहिजे. पहा ना इथे वाढतो ना वायचा व्हॅल्यू ड्रास्टिकली फास्ट. म्हणजे थोडंसं जरी एक्सचा चेंज केला तर वायचा व्हॅल्यू असं अचानकच वरती जातं. पण इथे तसं होणार नाही. बरं इथे तसं होणार नाही. इथे पहा ना तुम्ही, सुरुवातीलाच भरमसाठ वाढतं, बट नंतर नंतर एक्सचा व्हॅल्यू जास्त जरी वाढला तरी वरती थोडी ना जास्त जातो, हे असं जास्त जातं. म्हणजे एक्सचा व्हॅल्यू जास्त वाढतो आणि वायचा व्हॅल्यू कमी वाढतोय, हा असा ग्राफ सांगतोय तो, जे की रॉंग आहे. समजलं ना मला काय म्हणायचं मुलांना, म्हणून तो रॉंग आहे, म्हणून हा ग्राफ असा आहे. मी म्हणलं ठीक आहे चलो ओके. समजा एक्सच्या जागी जर का निगेटिव्ह टाकला नंबर तर समजा -1 टाकला तर -1चा क्यूब इज -1, -2 टाकला तर -2चा क्यूब इज -8. म्हणजे एक्सच्या जागी निगेटिव्ह टाकला तर वायचा पण व्हॅल्यू निगेटिव्ह बनत जाणार. म्हणजे हा ग्राफ असा असणार. समजतं का? एक्स व्हॅल्यू निगेटिव्ह टाकला, वायचा पण व्हॅल्यू निगेटिव्ह बनणार. जेवढा निगेटिव्हमध्ये वाढवाल इकडे, तेवढा निगेटिव्हमध्ये हा इकडे वाढेल. सो असा हा ग्राफ आहे. हा असा ग्राफ आहे. ओके, y इज इक्वल टू एक्स क्यूबचा हा ग्राफ आहे मुलांना. हे पाहून मला असं समजतं की मी एक्सच्या जागी काही टाकेन, एक्सच्या जागी काही टाकेन, काही टाका ना एक्सच्या जागी, काय प्रॉब्लेम आहे इथं. एक्सच्या जागी काहीही टाका, काहीच प्रॉब्लेम नाही. इथे लिहितो एक्सची व्हॅल्यू, इथे वायची व्हॅल्यू. तो एक्सच्या जागी 1 टाकला, वायचा व्हॅल्यू 1, एक्सच्या जागी 2 टाकला, वायचा व्हॅल्यू 8, एक्सच्या जागी -1 टाकला, वायचा व्हॅल्यू -1, -1चा क्यूब इज -1. समजतं काय तुम्हाला? मला असं वाटतं की हे 1-1 फंक्शन बनणार आहे. आता 1-1 फंक्शनसाठी हॉरिझॉन्टल लाईन टेस्ट पण असतेच बरं खरं तर, जर का तुम्हाला ते आठवत असेल तर. इथे हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करा. ही हॉरिझॉन्टल लाईन 2 पॉईंटमध्ये बिलकुल पण इंटरसेक्ट नाही करणार कुठे, म्हणून हा 1-1 टाईपचा फंक्शन आहे. आणि मी काय म्हणतोय, तुम्ही इथे वायची व्हॅल्यू कोणती पण सांगा, कोणतीही वायची व्हॅल्यू सांगा. समजा तुम्ही सांगितली से फॉर एक्झाम्पल -100, मी म्हणतो याचा प्रीमेज 100% येणार. तुम्ही म्हणणार कसं काय? हे पहा, वायच्या जागी मी 100 ठेवू का? सो -100 इज एक्स क्यूब ना. सो एक्सचा व्हॅल्यू काय रे, -100चा क्यूब रूट. अरे येतो ना, मायनसचा स्क्वेअर रूट एक्झिस्ट नाही करत, पण मायनसचा क्यूब रूट एक्झिस्ट करतो. अरे काही प्रॉब्लेम नाही, करतो ना, बरोबर ना. समजतं तुम्हाला? -2चा क्यूब हा -8 बनला, म्हणजे -8चा क्यूब रूट हा -2 बनणार ना, म्हणजे करतो एक्झिस्ट. मग तुम्ही कोणती जरी व्हॅल्यू सांगाल ना इथे तुम्ही मला वायची, एक्सची व्हॅल्यू काही ना काही येणार आहे. किंवा असं समजा ना, हा ग्राफ असा -∞ पासून +∞ पर्यंत जर चालला आहे, सर्व वायच्या व्हॅल्यू कव्हर होतात, सर्व वायच्या व्हॅल्यू कव्हर होतात, सर्व वायच्या व्हॅल्यू कव्हर होतात, म्हणजे सर्वांच्या प्री मेजर. दॅट मीन्स दॅट इज ऑन टू टाईप ऑफ फंक्शन. सो 1-1 गाईज, दिस इज 1-1. हा 1-1 तर फिक्स आहे आणि ऑन टू पण आहे. हा 1-1 ऑन टू टाईप ऑफ फंक्शन आहे. 1-1 म्हणजे इंजेक्टिव्ह, ऑन टू म्हणजे सर्जेक्टिव्ह, म्हणजे हा बायजेक्टिव्ह टाईपचा फंक्शन आहे मुलांना. हे तुम्ही इथे समजून घ्या. कोणतं फंक्शन? क्यूब फंक्शन हा बायजेक्टिव्ह टाईपचा फंक्शन आहे. आय होप तुम्हाला समजलं. आणि इथे डोमेन आणि रेंज दोघे पण रिअल नंबर आहेत. रेंज पण -∞ पासून +∞ पर्यंत काही पण बनवू शकते. डोमेन पण इकडे पहा, -∞ पासून +∞ पर्यंत एक्सच्या जागी काहीही टाकू शकता तुम्ही. सो यस स्टुडंट्स, क्लिअर आहे तुम्हाला हे क्यूबवाला फंक्शन? पाहता जातोय पुढे.